नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. मनाचा एकांत म्हणजे आध्यात्मिक सर्वोच्च अवस्था भाग दुसरा. जो मनाने एकटा असतो तोच खरा सुखी असतो. आपल्याला एकट्याला करमत नाही म्हणून आपण द्वैत गोळा करतो. या द्वैतातून मोह, माया, राग, लोभ, शत्रुत्व यासारख्या भावना निर्माण होतात. आपल्या हौसेपायी आपण पसारा वाढवून ठेवतो. तो आवरताना दमून जातो. शिणल्या मनाला एकांताची आता ओढ वाटायला लागते. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. ही मोकळीक आनंद देणारी असते. आसक्ती म्हणजे बंधन. या बंधनातून दुःखाचा जन्म होतो. त्यामुळे मनाने कशात गुंतू नये असं अनुभवाने वाटायला लागतं. गुंतवणूक जेवढी जास्त तेवढा त्रास जास्त. जेवढे व्याप तेवढे ताप. लोकांतात राहूनही मनाने नित्य एकटं राहण्यात खरं सुख आहे. काळजी घ्यावी असं माणूस नसणं आणि स्वतःची काळजी कोण घेईल याची चिंता न करणं हाच खऱ्या अर्थाने मुक्तीचा मार्ग आहे असं स्वामी विवेकानंद म्हणतात. एकाकी रहा, एकटे रहा. जे निस्संग एकटे असतात त्यांचा इतरांशी कधीच झगडा होत नाही. ते दुसऱ्यांना कधी उद्विग्न करत नाहीत. स्वतःची शांती कधी ढळू देत नाहीत. स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांच्या आज्ञेनुसार कार्यपूर्तीच्या क्षणी असं वाटायचं की मी मुका होऊन काही वर्षांपर्यंत एक अक्षरही बोलू नये. मुकेपणात शांती, समाधान, स्वस्थपणा आहे. बोलणं ही चांदी आहे तर मौन हे सोनं आहे. आपण नेहमी दुसऱ्याची दुःख स्वतःवर ओढवून घेतो, त्यामुळे कोणाचंच कल्याण होत नाही. एकटेपणाची, एकांताची महती समजलेले स्वामीजी असं म्हणतात की माझ्या लहानपणी माझ्यावर प्रेम करणारं कोणी नसतं. मी पोरका असतो तर फार बरं झालं असतं. माझे आईवडील, बहीण भाऊ, आप्त हेच माझ्या अपार दुःखाला कारणीभूत झाले. निस्संग झालेलं मन असं म्हणतं की हे मना, तू नित्य आपल्याच ठिकाणी राहा. तुला जे हवं आहे ते आपल्याच ठिकाणी बसून तुला प्राप्त होईल. फक्त आपल्या हृदयाच्या अगदी अंतःस्थळी त्याचा शोध घे. तिथे ते परमधन आहे. तो परीस आहे. तो परीस तुला जे मागशील ते देईल. हे मना, या चिंतामणीच्या दारापाशी असंख्य रत्न विखुरलेली आहेत. शांत मनाने ती वेच. सगळ्यात असून कशातच नसण्याची मनोवस्था म्हणजे आध्यात्मिक एकांताची सर्वोच्च अवस्था आहे. या अवस्थेत स्वतःला सुद्धा विसरता येतं. एकटेपणात मन एकाग्र झालं की आपल्याला आपलं खरं स्वरूप समजतं. आरशात आपल्याला आपलं रूप दिसतं, पण अंतरंगात डोकावलं की स्वरूप दर्शन घडतं. जगाची दुःख एकांतातच समजतात. प्रभू रामचंद्रांना वनवासातील एकांतात आदर्श राज्याचं, रामराज्याचं स्वप्न पडलं. अरण्यात एकांत असतो. मतामतांचा गलबला नसतो. त्यामुळे मनाची एकाग्रता होते. एकाग्रतेमुळे मनाच्या श्रद्धेला बळकटी येते. आपल्या वैभवशाली भारतीय संस्कृतीत एकांताला खूप महत्त्व आहे. खळखळणारं पाणी शांत झालं की जसा पाण्याचा तळ दिसतो. शांत निर्मळ झालेल्या एकाग्र मनाला अलिप्तपणे स्वतःची ओळख करून घेता येते. एकांतात एकाग्र झालेल्या मनाला मनाच्या गाभाऱ्यात सहजी उतरता येतं. कुठल्याच भावभावनांचा मनाला स्पर्श झाला नाही की मन आपल्या मुळाकडे म्हणजे शुद्ध स्वरूपाकडे जातं. एकांतात एकाग्र झालेल्या मनाला स्वतःच्या मनाची, बुद्धीची शक्ती समजते आणि ती उपयोगात आणता येते. एकांत म्हणजे एका दृष्टीने मरण. या मरणानंतर नवा जन्म होतो. तसा हा एकांत मनातलं मळब दूर करून स्वच्छ प्रकाश दाखवतो.
एकांत म्हणजे आनंदाने जगण्याचा संजीवक मंत्र. एकांत म्हणजे आपल्यातल्या दैवी शक्तीचा लागलेला शोध, स्वचा झालेला साक्षात्कार. एकांत म्हणजे माणसांपासून दूर जाणं नाही, तर अंतरंगीच्या गुणांच्या जवळ जाणं. गुणचिंतन देवाला घातलेली गळामिठी आहे. देव भेटला की देवत्वाला जाग येते, मनाची प्रसन्नता वाढते, मन तीर्थ होऊन जातं आणि सेवाभाव, प्रेमभाव जागा होतो. दशदिशांनी आलेल्या संकटांमुळे तुकाराम महाराज भिंगुळवणे झाले. आत्मशोधनासाठी लोकांत सोडून ते एकांतात गेले. एकांतात अभ्यास, साधना, पाठांतर, ध्यानधारणा त्यांनी केली. अस्थिर मन स्थिर झालं, ते एकाग्र झालं आणि आतला आवाज कानी पडला. विलक्षण भावतन्मयता त्यांनी अनुभवली. आत्मपरीक्षणासाठी ही अवस्था अत्यंत आवश्यक असते. आत्मपरीक्षणामुळे त्यांनी विश्वात्मकता अनुभवली. निसर्गाच्या प्रत्येक रूपात त्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं. आनंदाचे डोहे, आनंद तरंग ही भावावस्था त्यांनी अनुभवली. लोकमान्य टिळक, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तुरुंगवासातच मनाची मुक्ती अनुभवली. एकांतवास त्यांनी सत्कारणी लावला. त्यामुळे विश्व मनाला गीता रहस्य, श्यामची आई, कमला यासारखी महान ग्रंथसंपदा मिळाली. म्हणून असं म्हणतात, अखंड एकांत सेवावा, अभ्यास नित्य करीत जावा.